हा व्हिडिओ ना मिस करू नका अजिबातच, आणि स्किप तर अजिबातच करू नका, कारण की प्रत्येक वेळेस जास्त वेळेस होतं कसं ना, आता माझं पोट वाढलेलं आहे, माझी चरबी वाढलेली आहे, माझ्या मांड्या खूप मोठ्या आहेत, माझा कमरेचा घेर पण खूप मोठा आहे, तर करतो काय आपण, अरे यार एक्सरसाइज करायला सुरुवात करायला पाहिजे, करतो एक्सरसाइज, युट्यूब वरती सर्च करतो, आपण जे पण आहे ते करत राहतो, एक्सरसाइज साठी भरपूर काही करतो, पण ते 2 दिवस आपण करतो, का करतो की आपल्याला त्या होत नाही, खूप हार्ड एक्सरसाइज असतात। तर मी ना आज इतक्या सोप्या एक्सरसाइज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, सहज आपण करू शकतो, आणि ह्या एक्सरसाइज करतोय ना आपण, आपल्याला नक्कीच उत्साह येणार आहे एक्सरसाइज करण्यासाठी। अरे वा, या तर खूप सोप्या आहेत, मी तर आरामात करू शकते असं तुम्हाला वाटणार आहे आजच्या एक्सरसाइज बघून। आपल्याला तुम्हाला जर पोट कमी करायचंय, मांड्या कमी करायच्या आहेत, पूर्ण शरीरात चरबी कमी करायची, तर हा व्हिडिओ परफेक्ट आहे तुमच्यासाठी। कंटिन्यू 1 महिन्याभर करायचंय, रिझल्ट आपल्याला केव्हा भेटतो, आपण एक्सरसाइज करतोय, पण जर आपण बाहेरचं जंक फूड खात नाहीये, गोड पदार्थ कमी केलेले आहेत, तेव्हा आपल्याला लवकरात लवकर एक्सरसाइज केलेल्याचा रिझल्ट भेटतो। तर ते आपल्याला पहिले टाळायचंय आणि मग या एक्सरसाइज चालू करायच्या, खूप सोपे आहेत, आपण केव्हाही करू शकतो। जेवण झाल्यावरती 2 तासांनी, जेवायच्या अगोदर ती 1 ते 1.5 तासांनी आपण ह्या एक्सरसाइज करू शकतो। सकाळी खाली पोटाने करू शकतो, रात्री झोपायच्या अगोदरही करू शकतो, जेव्हा तुम्हाला वेळ भेटला तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करू शकता। आणि ते स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबर नक्कीच नोट करून घ्या। तुम्हाला जर खूप जास्त वजन कमी करायचंय, तुम्हाला उत्साह आहे योगा एक्सरसाइज वर्कआउट करण्याचा, पण तुम्हाला काय करावं समजत नाही, तुम्ही हा नंबर नोट करून घ्या आणि माझ्यासोबत तुम्ही ऑनलाईन क्लास चालू करू शकता। 1 महिन्याचं डाएट प्लॅन, वर्कआउट सगळं तुम्हाला मी 1 महिन्याचं देणार त्याच्यामध्ये। तर नंबर नोट करून घ्या, ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्कीच कॉल करू शकता मला। आता आपल्याला करायची पहिली एक्सरसाइज, त्याच्यासाठी आपल्याला आरामात झोपायचे। तर अशा पद्धतीने आता मी झोपते, आता झोपले तर हात आहे ना असे घट्ट करून घ्यायचे आणि एक मोठ्या नाकाने श्वास घ्यायचा, श्वास घ्यायला अजिबात विसरायचं नाही। आता करायचं काय, पाय थोडेसे असे करायचे आणि पायाचे फंजे वरती करायचे, आपल्याला आपले होईल तेवढे आपल्याला मान उचलायचे। तुम्हाला जर मान उचलायला त्रास होत असेल तर तुम्ही अशी पण ठेवू शकता। आता श्वास घेतलेला आहे, टाका फक्त जमिनीला टच आहे, तुम्ही समोर बघू शकता। आता करायचं काय, हळूच आपल्याला असे पाय उचलून 1 2 3 4 5 6 7 8 9 10। भले तुम्हाला दिसायला सोपी वाटत असेल, पण खूप आपल्या पोटावरती पण दाब निर्माण होतो, आपल्या इथे पण, आणि जर आपल्या ह्या पोट्या मोठ्या आहेत ना त्याच्यासाठी पण। फक्त करायचं असं आहे की ते असं, म्हणजे असं आपण इथे आपटायची नाही, आपल्या टाका आहेत ना आपटायच्या नाही, कारण की आपल्या इथे जर आपण जास्त पटकला जमिनीला तर आपलं डायरेक्ट आपल्या मेंदूला टच होतं, या म्हणून आपण टच नाही करायचं, म्हणजे जोरात नाही आपटायचे, होईल तेवढं हळूही टेकवायचा प्रयत्न करायचा आपल्या टाका पायाच्या। आता अशाच पद्धतीने समोर पण तुम्ही हळूच टेकवायचे, इथे पण आले तर हळूच टेकवायचे, आणि जर तुम्ही अशी मान ठेवली तर जास्त फायदा भेटणार आहे। आता रिलॅक्स व्हायचे, 10 वेळेस केलेले मी, तुम्ही 20-20चे 2 किंवा 3 राऊंड पण या एक्सरसाइजचे आरामात करू शकता। आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज, परत हात अशा पद्धतीने लॉक केले आणि ते मानाखाली घातलेले। आता करायचं काय, पाय असे ठेवले आणि सरळ केले, पाय एकदम जॉईंट आहे आणि इथे आपल्याला मान आपली होईल तेवढी उचलायचा प्रयत्न करायचा। आता करायचं काहीच नाही, आपल्याला अशा पद्धतीने आपले पाय न्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता तुम्हाला जर मान उचलून त्रास होतोय, हात असे ठेवून त्रास होतोय, तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता। हात आहेत ना आपल्या हिप्सच्या खाली ठेवून आपण अशा पद्धतीने उचलायचे आणि अशा पद्धतीने पण आपण करू शकतो। ही पण एक सोपी पद्धत आहे करण्यासाठी, फायदा तेवढाच भेटणार आहे आपल्याला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। जेव्हा करा तेव्हा जाणीव होईल की पोटावरती किती दाब निर्माण होतोय, खूप जास्त। आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज, एक 5 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा ही एक्सरसाइज केल्याच्या नंतर। आता परत आपल्याला अशाच पद्धतीने झोपायचं। आता करायचं काय, आपल्याला
पाय आपले वरती न्यायचे, एकदम 90 डिग्री वरती पाय वरती न्यायचे. परत मान आपल्याला अशी उचलायची वरती, होईल तेवढं. आता करायचं काय, 1 आरामात आरामात करायची, 2 परत पाय वरती, 3 परत पाय वरती, 4 5 6 7 8 9 10. आता इथे करायचं काय, इथे जर आपलं मान अशी ठेवून आपल्याला हाताशी ठेवून जर दुखतंय की होत नाही, पाय सरळ होत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. मी तुम्हाला ती पद्धत दाखवते. अशाच पद्धतीने आपण परत पाय वरती न्यायचे आपले, हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं आपल्याला, जर तुमचे पाय असे होत नाहीत ना, असे जर आता एकदम 90 डिग्री वरती येत नाही, तर तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊ शकता. आता 1 इथे होल्ड पण करून ठेवू शकता 5 सेकंदासाठी. 1 2 3 4 5. इथे होणार आहे आपल्या पोटावरती पण दाब निर्माण होणार आहे, आपल्या मांड्यांवरती पण, आणि आपलं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन पण फास्ट होणार आहे याच्याने. परत 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हीच पद्धत आपल्याला वापरायची या एक्सरसाइज साठी. आता करायची आपल्याला परत नेक्स्ट एक्सरसाइज. आता थोडी या साईडला आली म्हणजे तुम्हाला असं व्यवस्थित दिसेल म्हणून. आता करायचं काय आपल्याला, असं आपण बसलोय, हा पाय आपल्याला एक फोल्ड करायचा आहे, हा पाय आपल्याला असंच ठेवायचा आहे, आणि सरळ पाठ आणि कंबर सरळ ठेवायची, हा पाय आपल्याला असंच ठेवायचा आहे. आता इथे हा जो पाय आपण सरळ ठेवलेला आहे ना, त्या पायावरती अशा पद्धतीने वाढ द्यायचा आहे. पुढे असं क्रॉस येते. हात असे ठेवलेले आहेत मानेखाली, आणि हा पाय असाच आहे. 1 2 3 4 5. खूप जास्त हार्ड आहे, दिसायला सोपी वाटत असेल, जेव्हा करेल जाणीव नक्कीच होणार आहे. आपल्या पोटावरती पण दाब निर्माण होतो आणि या साईडला पण होतो कमरेच्या. आता सेम या पायाने करायचं आपल्याला. हा पाय आपण फोल्ड केलेला आहे. आता 1 अपोजिट साईडला करायचे, 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप खूप आलंय. नक्कीच करा, पण खूप जास्त फायदा पण करते ना. काय थोडीशी हार्ड एक्सरसाइज असली ती फायदा पण करते, आणि इतकी पण हार्ड नाही की आपण करू शकत नाही. जिद्द मनामध्ये ठेवली तर नक्कीच करू शकतो. तर करायच्या आहेत आपल्याला, आणि आपण मस्त सेफ मध्ये यायचंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका, खाली नंबर दिलेला आहे, नंबरवरती कॉल करायला पण विसरू नका, ज्यांना जरूरत आहे त्यांच्यासाठी. तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.